नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया. अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश आंदोलन मोर्चामध्ये भाषण करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा केलेला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं. म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात. असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. आता काँग्रेसवाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिले. काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय, आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो. सगळ्यांना ठरवलं पाहिजे ना, भूमिका घेतली पाहिजे. आणि भूमिका घ्या ना. तो गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरली. त्यांच्या वक्तव्याने नव्या वादाला आता तोंड फुटल्याचं आपल्याला बघायला मिळते. मुस्लिमांना भारत युद्धाचं मैदान वाटतं असं विधान त्यांनी केलेलं आहे. आम्हाला औरंगाबाद पाहिजे. कोण औरंगाबाद? तुमचा काय आजोबा पंजोबा बाप लागतोय? कोण लागतो? औरंगजेब कोण लागतो? तुमचा अहमद कोण लागतो? या देशामध्ये राहता, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता, हितलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता. जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरानाच जावा. जात नसाल तर तुमच्या आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालवून देऊ. छत्रपती शिवाजी महाराज असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जर कुठं तुम्ही भानगडी करायचा, अपमान करायचा, विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोरं तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत. अरे षडयंत्र आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. सुषमाजी, आपण बघतोय खरं तर गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा त्यांनी केलेला आहे. याला जीभ घसरली म्हणत नाहीत, याला देवेंद्र फडणवीसांचं अत्यंत कपटी कारस्थान असं म्हणतात. देवेंद्रजी एक विश्वल्ली पेरायचा प्रयत्न करत आहेत, पण देवेंद्रजींना कदाचित माहीत नाहीये की अशी वैचारिक दिवाळखोरी दाखवून कदाचित ते कपटी चाणक्य बनवले जातील. मात्र चिरंतन टिकणारे राजकारणी म्हणून ते कधीही पटलावर दिसणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकर जर खरंच या लोकांना कळले असते आणि बाबासाहेबांबद्दल इतकं प्रेम आणि आपुलकी भाजपाच्या लोकांना कधीपासून वाटायला लागली. जर भाजपाच्या लोकांना बाबासाहेबांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटत असती तर भाजपामधले सगळे काळ्या चड्डीवाले आणि सगळे काळ्या टोप्यांवाले जे लोक आहेत, खाकी चड्डी आणि काळ्या टोप्यांवाले, ते RSSच्या हेडक्वार्टरमध्ये नाही, ते 2 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर दिसले असते. त्यामुळे जर खरंच बाबासाहेबांबद्दल प्रेम आणि आपुलकी असेल तर आधी RSSचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवा. ते जमीनदोस्त करा, दीक्षाभूमीवर या, बुद्ध धम्म आणि बाबासाहेबांना शरण जा आणि मग काय ते सांगा. बाकी ते काय म्हणाले, ते काय नाही म्हणाले, ते कोणत्या पुस्तकात काय म्हणतात, हे अर्धवट कॉपी पेस्ट व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतलं वाचून कुणीही शहाणपण पाजळू नये. मी थेट आपल्या माध्यमातून, न्यूज 18च्या माध्यमातून थेट देवेंद्रजींवर आरोप करते, थेट देवेंद्रजींना चॅलेंज करते की असली कपटी कारस्थानं त्यांनी थांबवावी. या कपटी कारस्थानांमुळे कदाचित त्यांना अजून एक वेळची खुर्ची मिळेल, मात्र लोकांच्या नजरेतनं ते कायम ते पडलेले असते. शेम ऑन देवेंद्र फडणवीस. सुषमा, ते अशा वक्तव्यांमुळे खरं तर सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकतं असं वाटतंय? नाही, देवेंद्र फडणवीसांचा प्रॉब्लेम काय आहे की फडणवीसांना इथल्या कोर इश्यूजवर चर्चा घडवून आणायची नाहीये. त्यामुळे त्यांच्या बार्किंग ब्रिगेड मधले काही लोक त्यांनी असे खुलेआम सोडलेले आहेत. त्यांना जे कोर इश्यू आहे त्यावर अजिबात चर्चा घडवून आणायची नाही.
की आता राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे. पूर परिस्थितीत अडकलेला कोण आहे? शेतकरी. तो हिंदूच आहे ना. त्या हिंदू शेतकऱ्यांबद्दल का कळवळा येत नाही आणि त्यावर चर्चा का बरं घडवून आणल्या जात नाही? त्या पुरस्कार सोहळ्यात चेंगराचेंगरीत मेलेले सगळे हिंदूच होते ना. का बरं त्याच्यावरती काही चर्चा घडवून आणली नाही? त्या रेल्वेच्या अपघातात मेलेले सगळे, लोकलच्या अपघातात मेलेले हिंदूच ना. पोटाच्या खळगीसाठी रोज लोकलमध्ये फिरणारे लोक सगळे हिंदूच ना. अरे देवेंद्रजींना हिंदू मुस्लिम कुणाशीच काहीच देणं घेणं नाही. देवेंद्रजींना फक्त स्वतःच्या खुर्चीशी देणं घेणं आहे. त्याच्यासाठी काही त्यांना बार्किंग ब्रिगेड पाळावी लागते आणि त्या बार्किंग ब्रिगेडकडून अशा पद्धतीने त्यांना सामाजिक गढूळ वातावरण तयार करावं लागतं. मला बोलणाऱ्या लोकांपेक्षा त्यांच्यासाठी जो मेंदू काम करतोय त्या देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारत वाटतात. आणि आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांमध्ये खरंच हिंमत असेल, गट्स असतील, दम असेल, अभ्यास असेल आणि खरंच हिंदू म्हणजे काय कळत असेल तर देवेंद्र फडणवीसांना माझं खुलं आवाहन आहे. निश्चित फडणवीसांनी तुमची भूमिका लक्षात आली. धन्यवाद या सगळ्या सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर आपण बघतो अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश आंदोलन मोर्चामध्ये भाषण करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा केलेला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा घसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश आंदोलन सुरू होतं. हा मोर्चा सुरू होता आणि या मोर्चाच्या दरम्यान भाषणाच्या वेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय.